नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून सर्व लाईक करून सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. कांदा दरात घसरण, उत्पादक संकटात. बघू शकता बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कमी झाली असून नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे. डिसेंबर अखेर खरीपातील नवीन लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2,000 रुपये दर होते, तर राज्यातील विविध बाजारात आता सरासरी 850 रुपये ते 1,500 रुपये दर मिळत आहे. कांद्याला दर कमी झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मागील वर्ष कांदा उत्पादनासाठी अडचणीचे ठरले, तर नव्या वर्षात एकरी उत्पादनात घट झाली. आता दराचाही फटका बसत आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून आवकेत सुधारणा होऊन दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात मोठी घट झाली आहे. राज्यभरात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी ठिकाणी तर देशातील कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याची स्थानिक बाजारात उपलब्धता आहे. असं असताना भारतीय कांद्याच्या प्रमुख आयातदार देशामध्ये पाकिस्तानचा कांदा कमी दराने उपलब्ध होत आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यातीत पिछेहाट झाली असून अर्थकारणावर मोठा परिणाम होत आहे. निर्यात घटली. भारतीय कांद्याचे आयातदार असलेले बांगलादेश, श्रीलंका, पूर्व आशियाई या आखाती देशामध्ये एकंदरीतच देशामध्ये सध्या कांद्याचा पुरवठा तुलनेने कमी होत आहे. आणि बांगलादेशमध्ये एकंदरीतच या ठिकाणी सरकारने स्थानिक कांदा उत्पादनासाठी अनुकूल स्थिती निर्माण करत आयातीवर निर्बंध आणले आहेत. परिणामी या ठिकाणी बघितलं, भारताचा प्रमुख ग्राहक असलेल्या या देशात सध्या निर्यात 15 ते 20% आहे. इतर ठिकाणी देखील ही स्थिती आहे. अशी काय महत्त्वाची स्थिती आहे, महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटून माहितीपूर्ण कांदा बद्दलची अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र देशात सबस्क्राईब करा.